आज आपण छान असे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. तेही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने एकदम सोपी पद्धत वापरून आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. चला तर मग अशा छानशा सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला फ्राईज बनवण्यासाठी 4 बटाटे लागणार आहेत, किंवा तुम्हाला किती बनवायचे त्या प्रमाणामध्ये तुम्ही बटाटे घ्यायचे आहेत. मस्त छान कुरकुरीत आहेत, वरून आतून सॉफ्ट. विकत महाग मिळणारे हे फ्रेंच फ्राईज घरी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये भरपूर आपण तयार करू शकतो, मनसोक्त खाऊ शकतो. तर या ठिकाणी मी मोठे 4 आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला किती बनवायचे तितके बटाटे घ्या आणि तुम्ही ते बनवू शकतात. तर या ठिकाणी बटाटा जो आहे ना, तो थोडा कडक पाहिजे. असे मऊ पडलेले बटाटे नाही घ्यायचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी. कडक बटाट्यांचा वापर करायचा, म्हणजे ते छान तयार होतात, छान कुरकुरीत होतात, वरून आतून सॉफ्ट असे मस्त तयार होतात, जसं आपण विकतचे आणतो तसं. बटाटे स्वच्छ धुवून त्याच्यावरची सगळी साल काढून घेतलेली आहे. आता आपण यांना कट करून घेणार आहोत. जसे आपण विकत खातो त्याचा जसा आकार असतो, छान चौकोनी लांब आकार, तसा आकार आपण आता देणार आहोत. फ्रेंच फ्राईज कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी थोडेसे हे जाडच असतात, छान जाड चौकोनी लांब आकाराचे फ्रेंच फ्राईज मी या ठिकाणी कट करून घेते. तर बटाटे या ठिकाणी मी अशा पद्धतीने कट करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला साईज ठेवायची आहे. आता सगळे बटाटे जे आहेत ते अशाच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. बटाटा जो आहे ना, तो कशा पद्धतीने कट करायचा, की एक बटाटा घ्यायचा आणि असे उभा धरायचं त्याला, आणि त्याचे 4-5 अशा फोडी करायच्या, आणि मग त्याच्यानंतर त्याचे चौकोनी असे कट करत जायचे तुकडे. बघा, अशा पद्धतीने कट करून सगळे बटाटे जे आहेत ते अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता हे पुन्हा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला बटाटे धुतले, त्याच्यानंतर कट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यातला जे स्टार्च असतो तो निघून जातो. 2-3 पाण्याने कट करून झाल्यानंतर एका गाळणीमध्ये ठेवायचे. गाळणीत कशातही ठेवा, आणि त्याच्यातलं सगळं पाणी त्याच्यामुळे निघून जातं. चाळणीत ठेवल्यामुळे सगळं पाणी निघून गेल्यानंतर मग आता आपण हे तळून घेणार आहोत तेलामध्ये. तर कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. खूप तेलही लागत नाही यांना, छान मस्त कमी तेलामध्ये तयार होतात. आता ह्या तेलामध्ये जितके मावतील तितके मी टाकते, आणि 2-3 बॅचेसमध्ये मी तळून घेते. तर या ठिकाणी जेवढे पण मावतील तितके फ्रेंच फ्राईज या ठिकाणी तेलामध्ये टाकून घेते आहे. तर हळूहळू त्याचा आकार थोडासा कमी होतो, म्हणून थोडेसे 5-6 जास्त टाकले तरी देखील चालेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेंच फ्राईज छान तयार होण्यासाठी मोठाच गॅस ठेवायचा आहे आपल्याला. मोठ्या गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते नरम पडत नाही, छान तयार होतात विकतसारखे. ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची. मोठ्याच गॅसवर आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत. फक्त ज्या वेळेला पूर्ण तळले जातात त्यावेळेला गॅस कमी करायचा, म्हणजे ते जळणार नाहीत. तर सतत हलवत राहायचे थोडा वेळ, 1-2 मिनिट, आणि मग नंतर थोडंसं अर्धा मिनिटासाठी सोडून द्यायचे, आणि पुन्हा आणखीन एकसारखे हलवत यांना तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये सोडल्यानंतर तसेच नाही ठेवायचे, म्हणजे ते एकसारखे नाही तळले जात. जर तसेच ठेवलेत तर सारखे आपल्याला ते चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने फिरवत राहायचे आहेत, म्हणजे ते छान एकसारखे तळले जातात. थोडंसं अधेमध्ये अर्धा मिनिट तुम्ही सोडू शकता तेलामध्ये. पुन्हा आणखीन चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत एकसारखे हलवत यांना छान असे गोल्डन बदामी रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत. खूप वेळ पण लागत नाही, आणि घरी करत असल्यामुळे आपल्याला भरपूर आपण तयार करू शकतो, मनसोक्त खाऊ शकतो. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, मोठ्यांनासुद्धा आवडतात, लहानांना तर आवडतातच, मोठ्यांना पण आवडतात. तर बघा, असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी छान गोल्डन रंग आलेला आहे. आता मी हे काढून घेणार आहे. तर असं आल्यानंतर, असा रंग दिसायला लागल्यानंतर गॅस कमी करायचा, म्हणजे ते छान व्यवस्थित तळले जातात. आणि हे काढून घ्यायचे आहेत. पूर्ण तेल आपण चमच्याच्या साहाय्याने निथळून सगळे फ्रेंच फ्राईज बाहेर काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी आता पुन्हा जे उरलेले आहेत ते तेलामध्ये घालते, आणि तेही छान गोल्डन कलर येईपर्यंत
तळून घेते. तर या ठिकाणी दुसरी बॅच पण तळून घेतली आहे. 3 बॅचेसमध्ये मी केलेले आहेत. तिन्ही बॅचेस छान तळून घेतलेले आहेत आणि मस्त फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत. एका वाटीमध्ये मी थोडेसे काढले आहेत बाजूला. याच्यामध्ये मी पेरी पेरी मसाला घालणार आहे. याची अजून छान टेस्ट येते फ्रेंच फ्राईजला, एक वेगळीच टेस्ट येते. तर या ठिकाणी पेरी पेरी मसाला तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळेल, हा थोडासा घातलेला आहे. मिक्स करून घेऊया. आणि हे बिना मसाल्याचे आहेत डिशमध्ये. तर असे छान चटकदार आणि सगळ्यांना आवडणारे अगदी सोप्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. मसाला घातलेले फ्रेंच फ्राईज तुम्ही असेच खाऊ शकतात आणि जे साधे फ्रेंच फ्राईज आहेत ते तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता, शेजवान चटणीबरोबर खाऊ शकतात किंवा तुम्ही नुसते असेच खाल्लेत तरी देखील खूप छान लागतात. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहेत त्या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडतील. फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे बटाटे जे आहेत ते मऊसूद घ्यायचे नाहीत. छान कडक बटाटे घ्यायचे, मोठे घ्यायचे आणि मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत.